जी आहे ती येणाऱ्या काही काळामध्ये या अंबरनाथची होईल. टेम्पल्स खूप लोक दरवर्षी येत असतात, हे आजूबाजूच्या परिसरातून असेल ज्यांना ज्यांना माहिती आहे. पण जर तुम्ही ठाण्याला देखील गेलात तर ठाण्याला पण रैवण शिव मंदिर आहे, तर त्यांना ते माहिती नसतं. त्यांना फक्त माहिती की कोपिनेश्वर मंदिर जे आहे ठाण्यामध्ये ते हजारो वर्ष जुनं आहे. हे शिव मंदिर जे आहे, जे वास्तुकलेने नटलेलं मंदिर आहे, हे अजूनपर्यंत जे आहे ते ठाण्याला पण माहिती नाही. म्हणजे मुंबईला जे आहे ते लोकांना दूर या गोष्टी राहिल्या. पण हळूहळू हा अंबरनाथचा डेव्हलपमेंटमुळे अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवल जो आम्ही सुरू केला, त्या शिव मंदिरालाच केंद्रस्थानी ठेवून तो कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला आम्ही, जेणेकरून लोकांना हे अंबरनाथचं शिव मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी कळेल. शिव मंदिराच्या माध्यमाने, या फेस्टिवलच्या माध्यमाने शिव मंदिरची जी कीर्ती आहे ती लोकांपर्यंत जाईल. तिथे आम्ही वेगवेगळे कलाकार त्या ठिकाणी बोलवतो. जे कलाकार जे आहे ते आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जाऊन परफॉर्म करतात. त्यांच्या माध्यमाने देखील जो आहे तो प्रचार तो फक्त मुंबई, महाराष्ट्र किंवा देशापुरता मर्यादित न राहता ते कुठे ना कुठेतरी आपल्या नातेवाईकांना बोलतात की बाबा 1000 वर्ष जुनं आम्ही शिव मंदिरामध्ये जाऊन आलो. आपण आता जात असतो तिरुपती बालाजीला, आपण वेगवेगळे ज्योतिर्लिंग करतो, त्या ठिकाणी जात असतो की 1000 वर्षाचा इतिहास जो आहे तो मंदिराला आहे. पण आपल्या घरामधलं मंदिर जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये त्या मंदिराचा देखील आजूबाजूचा परिसराचा विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तेव्हा युडी मिनिस्टर होते, तेव्हा आम्ही त्यांना संकल्पना सांगितली की जसं काशीचं कॉरिडॉर, त्याच धर्तीवरती अंबरनाथचं या शिव मंदिराचं कॉरिडॉर झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले आणि आज त्या प्रयत्नांमध्ये आम्हा सगळ्यांना यश या ठिकाणी आलं. काटई ऐरोली हा भुयारी मार्ग आहे. कोणाला माहिती नसेल या ठिकाणी की भुयार पण आहे आपल्या या शहरामध्ये. एक मोठा टनेल, वाईडेस्ट टनल आहे MMR रिजन मधला, जो आपला पारसिक टनल त्या ठिकाणी होतोय. त्याचा फर्स्ट फेज जो आहे तो ऐरोली पासून ते मुंब्रा वाई जंक्शन पर्यंत ते आपण आता काही 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी ओपन करतोय. आणि त्याच्या पुढे तो काटईला येणार आहे. म्हणजे थेट आपण अंबरनाथ मधून आला या पाईपलाईन रोडनी काटईवरून थेट आपण ऐरोली, बेलापूर, आपल्याला जिकडे जायचं तिकडे आपण जाऊ शकता. आणि मेट्रो देखील, अंतर्गत मेट्रो देखील, पहिले मेन लाईन एस्टॅब्लिश केल्यानंतर अंतर्गत मेट्रो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.